अजूनही आपल्या आजूबाजूला अनेक लोक कबुतरांना दररोज दाणे घालताना दिसून येतात. तुम्हाला माहिती आहे, कबुतरांच्या विष्ठेमुळे रायनायटिस, त्वचेची ॲलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस सारखे आजार होण्याची शक्यता असते. पण आजार गंभीर झाला तर मृत्यू देखील होऊ शकतो. महाराष्ट्रातील आमदार चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. आता सरकारने म्हटलंय की कबूतरखाने बंद करण्याबाबत निर्देश देण्यात येईल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांबद्दल सायंटिफिक माहिती जाणून घेऊ. कबुतरांच्या विष्ठेत ॲस्परगिलस आणि क्रायटोकोकस नावाची बुरशी आणि जीवाणू असतात, ज्यामुळे श्वसन संस्थेचे म्हणजे रेस्पिरेटरी आजार होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानंतर याचा संसर्ग होऊ शकतो. कबुतरांच्या विष्ठेतील कण हवेत मिसळतात. ही प्रदूषित हवा श्वासाद्वारे शरीरात गेल्यास किंवा प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. सॅल्मोनेला जीवाणूंमुळे डायरिया होण्याची शक्यता असते. हे पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये असतं. कबुतरांची विष्ठा आणि आजार याबाबत रिसर्च करताना मला एक संशोधन सापडलं. श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर विजय वारद यांनी पुण्यामध्ये हे संशोधन केलं होतं. यांनी यात 5 ते 12 वर्ष वयोगटातील 1100 मुलांवर अभ्यास केला. 37% मुलांना कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे ॲलर्जी, तर 39% मुलांना पंखांमुळे ॲलर्जी झाल्याचं समोर आलं होतं. यूकेतील ग्लास्को हॉस्पिटलमध्ये एका मुलाच्या मृत्यूचा अभ्यास करताना तज्ज्ञांना कबुतरांच्या विष्ठेचे काही कण रूममध्ये आढळून आले होते. बीबीसीशी बोलताना स्कॉटलंडचे आरोग्य सचिव जेन फ्रीमन सांगतात, हे कण डोळ्यांना दिसू शकत नव्हते. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यांना यामुळे फुफ्फुसात संसर्ग होतो. तर बीबीसीच्या एका आर्टिकलमध्ये पुण्याच्या साई ॲलर्जी अस्थमा रुग्णालयाचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर विजय वारद यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपर सेन्सिटिव्ह निमोनिया, श्वसन नलिकेला सूज येणं, फुफ्फुसांना सूज येणं, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असल्याची माहिती दिली होती. श्वसन नलिकेला सूज आल्याने अस्थमाग्रस्त रुग्णांना गंभीर स्वरूपाचा शॉक येण्याची शक्यता असते. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार कबुतरांच्या विष्ठेमुळे मुंबईत काही वर्षांपूर्वी 2 महिलांची फुफ्फुस निकामी झाल्याची घटना देखील समोर आली होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा.